कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत आहेत. पटवर्धन सर, पाकिस्तानी सैन्याचे आर्मीचे चीफ जनरल असीम मुनीर यांच्याबद्दल पाकिस्तानमधून काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत, माहिती समोर येत आहे. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. एक देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि त्याच्या आर्मीच्या चीफला नजरकैदेत ठेवलं जातं. पाकिस्तानमध्ये सुरू काय आहे? असीम मुनीरच्या विरुद्ध पाकिस्तानच्या आर्मीतले बरेच लोक होते. एक 7-8 दिवसापूर्वी आदिल रजाचा एक लेख आला होता डॉनमध्ये. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की असा भ्रष्टाचारी चीफ आत्तापर्यंत आलेला नव्हता आणि स्वतःच्या फायद्याकरता हा पाकिस्तानला गर्तेतही टाकेल आणि याला ऑक्टोबरच्या नंतर तिसरं एक्सटेन्शन पाहिजे आहे म्हणून तो कदाचित लढाईवर जाऊ शकेल. हे त्याचं पहलगामच्या हल्ल्यानंतरचा लेख होता. आता याची कन्फर्मेशन तर आपण करू शकत नाही आहे, पण एक गोष्ट मात्र आहे की जी बातमी आलेली आहे त्याच्यानुसार शाहिद मिर्झा त्यांनी टेक ओव्हर केल्याचं म्हणतात आहे. शाहिद मिर्झा हा चीफ ऑफ स्टाफ जॉईंट कमिटीचा चेअरमन आहे, जी सगळ्यांना आपल्या इथे जसं असतं तसंच त्यांच्याही तिथे असतं, त्याचा तो चेअरमन आहे. आणि मुख्य म्हणजे की त्यांनी त्याला सुपरसीड केलं होतं मुनीरनी. त्याला तो चीफ बनायच्या मार्गावर असताना त्याला शहाबाज शरीफनी चीफ बनवलं. त्याच्यामुळे तो असंतुष्ट असणं तर वाजवी आहे, पण त्यांनी बाकीच्यांना केलं असेल का आपल्या बाजूनी आणि मिलिटरी कू केला असेल का विदिन मिलिटरी, याबद्दल काही नक्की सांगता येत नाही. पाकिस्तानमधनं याच्याबद्दल काहीच खबर आलेली नाही आहे, पण असू शकतं, कारण चान्सेस फार जास्त आहेत. पाकिस्तानचे एक्स सर्व्हिसमॅन आणि प्रेझेंट सोल्जर यांच्यामध्ये मुनीरबद्दल अजिबात प्रेम नाही आहे. सर, पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये अशा पद्धतीची आंतरिक धुसफूस निर्माण झालेली आहे. भारतासाठी ही संधी नक्कीच आहे. मात्र आता जर मुनीरला नजरकैदेत ठेवण्यात आला असेल तर पुढचं असं काही होऊ शकतो का की मुनीरलाच या संपूर्ण स्थितीसाठी जबाबदार ठरवून त्यांना काहीतरी शिक्षा दिली जाईल आणि दुसऱ्या बाजूला मग हळूहळू जी परिस्थिती आहे ती निवडायला सुरुवात होईल की आम्ही असं काही केलं नव्हतं, पाकिस्तानी सैन्याने असं काही केलं नव्हतं, हे सगळं मुनीरनी घडवलेलं होता, असा करून त्यांना बळीचा बकरा बनवून आता कुठंतरी पाकिस्तान त्यांच्यावर सगळं त्यांच्या माथी मारून कुठंतरी नामनिराळं होण्याचा पाकिस्तानचे इतर अधिकारी, आर्मीचे अधिकारी आणि जे सरकार आहे ते तसा प्रयत्न करेल का? तुमचा संशय अगदी बरोबर आहे आणि लॉजिकल आहे. कारण जसं मी सांगितलं की त्यांच्या फौजेमध्ये त्याच्याविरुद्ध असंतोष होता आणि तो असंतोष गेल्यानंतर वर आल्यानंतर त्याला त्यांनी कैद केलेलं असणार किंवा नजरकैदेमध्ये ठेवलेलं असणार. एकदा हे एस्केलेशन जे आहे ते कमी झालं की बहुधा मग त्याचं मिलिटरी कोर्ट मार्शल होईल आणि त्याच्यानंतर त्याला काहीतरी सजा दिल्या जाईल किंवा त्याच्यावर दोषारोपण केलं जाईल. दुसरी गोष्ट की तिथले लोक म्हणू शकतात की आम्हाला काही याच्याबद्दल माहिती नव्हतं, जसं तुम्ही सांगितलं हे मुनीरनी स्वतः घडवलं, तर तेही असू शकतं. कारण मुनीरनी लास्ट मोमेंटला जो पाकिस्तानचा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे त्याचं पद जे होतं ते तिथल्या ISIच्या चीफला दिलेलं आहे, त्याला ॲडिशनल कार्यभाग दिला. त्याच्यामुळे हे अगदी असू शकतं की ISIचा चीफ आणि स्वतः मुनीर ISIचा चीफ होता, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी साठगाठ होऊन हा पहलगामचा अटॅक करण्यात आला आणि त्याच्यानंतर ते एस्केलेशन होऊन राहिलेलं आहे. तर त्यामुळे हा अजिबात होऊ शकत नाही असं नाही. हे फाउंडेशन आहे की पुढची स्टेप जर खरंच त्याला नजरकैद केलं असेल तर पुढची स्टेप ही आहे. मी याच्याकरता सांगतो आहे की काल जे काही ड्रोन अटॅक झाले सगळीकडे ते साधारण 1 तासभर चालले होते, त्याच्यानंतर थांबले आणि त्याच्यानंतर फक्त क्रॉस बॉर्डर फायरिंग चालू आहे. तर एकाएकी हे थांबले. याचं हे एक कारण असू शकतं की संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी ही डेव्हलपमेंट झाली असेल आणि त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं थंडावा आलेला आहे.
एस्कलेशन पाकिस्तानकडून ज्या दिवशी भारताने 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्याच्यानंतर भारतानं ते स्पष्ट केलं होतं की आमचे हल्ले दहशतवाद्यांच्या तळांवर आहे, दहशतवाद्यांविरोधातली कारवाई आहे, पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्याच्या विरोधातली कारवाई नाही. तरी पाकिस्तानकडून पुंछ रजौरी या भागामध्ये नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यात आले. कुठंतरी पाकिस्तानने चिथावण्याचा एस्कलेशन करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा प्रयत्न कुठवर जाऊ शकतो, एस्कलेशन कुठल्या पातळीपर्यंत होऊ शकतो आणि पाकिस्तानचा हे जे पाऊल आहे, आपण बेजबाबदारच म्हणू त्या पावलाला, तो पूर्ण युद्धाकडे घेऊन जाईल का दोन देशांना? हा घेऊन जायला आहे. एस्केलेशन हे दोन्ही बाजूंनी होत असतं, आपल्या बाजूनी पण आणि त्यांच्या शत्रूच्या बाजूनी पण. पण आपण आत्तापर्यंत रिस्ट्रेंट दाखवलेला आहे. पहिला जो आपण स्ट्राईक केला तो अतिशय रिस्ट्रेंट स्ट्राईक होता. फक्त मिलिटरी आतंकवाद्यांच्या बेसवर त्याचा स्ट्राईक झालेला होता, दुसरीकडे कुठेच त्यांनी केला नाही. पण तो स्ट्राईक, त्याच्यापैकी एक स्ट्राईक पाकिस्तानमध्ये झाल्यामुळे हे लोक चिडले आणि यांनी आपल्यावर मिसाईल अटॅक केले रात्री. तर त्याच्यानंतर जो आपण ड्रोन स्ट्राईक केला तो सुद्धा अतिशय रिस्ट्रेंट होता, की त्यांनी फक्त जे जिथनं आपल्यावर मिसाईल अटॅक झाले त्याच ज्या साईट्स होत्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या ड्रोन अटॅक करून. त्याच्यानंतर पाकिस्ताननी जे केलेलं आहे ते म्हणजे जम्मूवर त्यांनी, जसं मी काल आपल्या वाहिनीवर सांगितलं होतं, की त्यांनी स्वार्म अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि कॉन्सन्ट्रेटेड मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा की ते युद्धाच्या दृष्टीने चालत होते समोर आणि एस्केलेशन वर होत होतं. पण एकाएकी ते 8 ते 9च्या दरम्यान हा अटॅक झाल्यानंतर थांबलं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण शांतता आली. फक्त क्रॉस बॉर्डर फायरिंग चालू होतं. आपल्या इकडे जास्त लोकांच्या कॅज्युअलिटी होण्याची सुद्धा काही खबर नाही आहे. जे 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत झालं तेवढंच झालेलं आहे आणि मग नेहमीसारखं फायरिंग चालू आहे. सर, एक वेगळा प्रश्न, गेल्या काही वर्षांमध्ये भारताने डिफेन्स इक्विपमेंट्स असतील किंवा शस्त्र असतील त्याच्यामध्ये आत्मनिर्भरतेसंदर्भात फार प्रयत्न सुरू केले, त्याचे काही परिणामही दिसत आहेत. आणि भारताने काही विमानं असतील किंवा इतर यंत्रणा जी आहे संरक्षणाची ती इतर देशांकडून खरेदी केली. तर ते सगळे निर्णय जे आहेत तेव्हाचे गेल्या 8, 10, 12 वर्षाचे जे निर्णय आहे ते अचूक बसले आणि त्याचा आज भारताला मोठा फायदा होत आहे का? अगदी नक्कीच फायदा होतो आहे. आपण जे काही खरेदी केलं, आता हे जे S-400 विमानं आहेत ती मनोहर पारीकर जेव्हा डिफेन्स मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी खरेदी केली होती, तेव्हा त्यांनी त्याचा करार केलेला होता. आणि आता मोदींच्या याच्यानंतर लास्ट टेन्युअरनंतर त्यांनी आत्मनिर्भर भारतची हे केलेली आहे. ड्रोन आपल्या इकडे तयार होतात आहेत. काही दिवसांमध्ये, कदाचित काही महिन्यांमध्येच आपण वेपन ड्रोनसुद्धा तयार करायला सुरुवात करू. पण आजच्या डेटला पाकिस्तानकडे ड्रोन जास्त आहेत. जास्त म्हणजे की त्यांना कंटिन्युअस सप्लाय चीनचा आणि तुर्किस्तानचा होऊ शकतो. त्यामुळे जर हे ड्रोन वॉरफेअरच चालू राहिलं तर आपल्याला थोडंसं महागात पडेल. अदरवाईज आपण पाकिस्तानच्या पेक्षा कितीतरी जास्त मोठे आहोत. पण याच वेळेला मला एक सुचवावंसं वाटतं आणि हे सगळ्यांनी आर्मी हेडक्वार्टरमध्ये विचार केला असेल गव्हर्नमेंटमध्ये, की नॉर्दर्न बॉर्डरला कुठल्याही हालतीमध्ये निग्लेक्ट करून चालणार नाही. कारण त्या बाजूनी काय होईल याची काहीच आपल्याला गॅरंटी नाही आहे. कोणी जरी किती म्हटलं तरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की वी हॅव टू फाईट आवर ओन वॉर. कालपर्यंत अमेरिकेने आपल्याला जो काही पाठिंबा दर्शवला होता की आम्ही दहशतवादाच्या विरोधात तुमच्याबरोबर आहोत, आज त्याच अमेरिकेने जाहीर केलेलं आहे की हे एस्केलेशन आहे, या एस्केलेशनमध्ये आम्ही पडू इच्छित नाही, त्या दोघांनी आपलं हे करावं. कालपर्यंत ते म्हणत होते की हे थांबायला पाहिजे. एकदम हे जे चेंज झालेलं आहे त्याचं कारण काय आहे याची कल्पना नाही आहे. पण हे एक चुकीच्या दृष्टीने जात आहे पाऊल. त्यामुळे पाकिस्तानला याचा थोडासा हे पडेल आहे. आणि आजची डेट आणि अमेरिकेचं हे विधान हे याच्याकरता महत्त्वाचं आहे की आज IMFमध्ये पाकिस्तानला मिळणाऱ्या लोनची सुनावणी होणार आहे. तर कदाचित अमेरिकेची ही सॉफ्ट झालेली बाजू हे दर्शवते की अमेरिका IMFला सांगेल की यांना पार्शियल लोन तुम्ही द्या, पण त्याच्यावर रायडर टाका की तुम्ही एस्केलेशन टोटली थांबवलं पाहिजे आणि शस्त्रसंधी केली पाहिजे.
तर पाकिस्तानमध्ये जनरल असीम मुनीर यांच्या संदर्भात जे काही घडतं आहे ते पण अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचे पुढचे पाऊल कोणत्या दिशेने पडतील ते निर्धारित होऊ शकते. मात्र अजूनही सत्य परिस्थिती जी आहे ती समोर आलेली नाही. सोबतच अमेरिकेची जी भूमिका आहे ती पण सातत्याने टप्प्याटप्प्याने बदलताना दिसती आहे आणि ती बदलती भूमिकासुद्धा या दोन्ही देशांच्या दरम्यानच्या तणावामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते असं कर्नल अभय पटवर्धन यांना वाटतंय. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.